वरोरा शहरालगत असलेल्या मालू पेट्रोल पंपावरून मध्यरात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात डिझेलची वाहतूक करण्यात आल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने केला असून या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। एका बाजूला सामान्य शेतकरी दिवसभर रांगेत उभा राहूनही डिझेलसाठी वंचित राहत असताना दुसऱ्या बाजूला रात्रीच्या अंधारात शेकडो लिटर डिझेलचा पुरवठा होत असल्याचा दावा करण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष बाळकृष्ण उर्फ बाळूभाऊ गेडाम यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की देशात सध्या इंधन तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे। केंद्र सरकारकडूनही इंधन जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे। याचा सर्वाधिक फटका शेती व्यवसायाला बसत असून ट्रॅक्टरवर अवलंबून असलेला शेतकरी हवालदिल झाला आहे। सध्या अनेक पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना कॅन किंवा बाटलीमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याचे शेतीची कामे खोळंबत आहेत। काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना 5 ते 10 लिटर डिझेलसाठीही तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याची परिस्थिती आहे। मात्र अशा गंभीर स्थितीत वरोरा येथील मालू पेट्रोल पंपावरून 24 मे रोजी मध्यरात्री 12:30 वाजताच्या सुमारास एक ट्रॅक्टर नंदोरीच्या दिशेने रवाना झाल्याचा आरोप मनसेने केला आहे। संशय आल्याने संबंधित ट्रॅक्टरची पाहणी करण्यात आली असता त्यामध्ये 3 मोठे ड्रम आढळून आले। त्यापैकी 2 ड्रममध्ये सुमारे 400 लिटर डिझेल भरलेले असल्याचा दावा करण्यात आला आहे। या घटनेमुळे सामान्य ग्राहक आणि शेतकऱ्यांसाठी वेगळे नियम आणि काही ठराविक लोकांसाठी वेगळी मुभा का असा सवाल उपस्थित केला जात आहे। मनसे वाहतूक सेनेने या प्रकरणात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत संबंधित पेट्रोल पंपाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे। दिवसा शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते आणि रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात डिझेलची वाहतूक केली जाते। हा प्रकार संशयास्पद असून यामागे काळा बाजार किंवा विशेष पुरवठा साखळी कार्यरत आहे का याची चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। या प्रकारामुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप निर्माण झाला असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी बांधवांना सोबत घेऊन तीव्र खळखट्याक आंदोलन छेडेल असा इशाराही देण्यात आला आहे। या निवेदनाच्या प्रती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांनाही पाठवण्यात आले आहेत। सह्याद्रीचा राखणदारसाठी सूरज खुमे, वरोरा। मित्रांनो, जय महाराष्ट्र। मी बाळू गेडाम, मनसे वाहतूक सेना तालुकाध्यक्ष। आज तहसील कार्यालयामध्ये यायचं कारण असं आहे की काल रात्री करीबन 1:15 वाजता आम्ही 2 ड्रम भरलेला मालू पेट्रोल पंपवरनं भरून निघालेला ट्रॅक्टर, त्याच्यामध्ये 2 ड्रममध्ये 400 लिटर एकूण असं डिझेल होतं। आम्ही पाहणी केली असता आम्हाला ते आढळून आलं ते असं की एकीकडे आपण बघतो भारतामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। देशाचे पंतप्रधान आपल्याला सांगतात की इंधन आहे ते वाचवून सांभाळून काम करा। आम्हाला आज आमचा हंगाम कास्तकारात आमचा शेतकरी जो आहे हा आधुनिक आमचा शेतकरी जो युवा वर्ग आहे हा आधुनिक पद्धतीने शेती करण्याच्या पद्धतीमध्ये तयारीला आहे आणि सगळ्या लोकांकडे म्हणजे बांधवांकडे ट्रॅक्टर हे जवळजवळ आहेतच। तर अशा परिस्थितीमध्ये डिझेल दरवाढ झाली असो किंवा डिझेलचा तुटवडा हा निर्माण झालेला आहे। डिझेल मिळत नसल्यामुळे एकीकडे आपण पाहतो की 5 लिटर डिझेल किंवा पेट्रोल आपल्याला हे लोक पेट्रोल पंप मालक कॅनमध्ये देत नाही आणि दुसरीकडे रात्री 1-1, 1:30 वाजता यांनी रात्रीचा आडोसा घेऊन 400 लिटर जर डिझेल देत असेल तर हे असा दुजाभाव चालणार नाही आणि संबंधित प्रकरणाचे आमच्याकडे तशी व्हिडिओ आहे। आम्ही तहसीलदार साहेबांना तशी व्हिडिओ दिलेली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून तहसीलदार स्वतः सकारात्मक प्रक्रिया देतील आणि या संबंधित मालू पेट्रोल पंप चालकावर कार्यवाही करावी असा या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही इशारा देत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। मित्रांनो, आज आम्ही नंदुरी टोलनाक्यावर उभा आहोत। रात्रीचे 1:15 वाजलेला आहे। माझ्या मागे बघू शकता हा टँकर आहे, हा निघाला वरोऱ्याच्या मालू पेट्रोल पंपवरनं। 2 मोठे ड्रम याचे भरून आहे। कास्तकारांना याच्याकडे आपलं डिझेल नाही आहे, आपण पाठवतो आणि हे बघा हे ड्रम पूर्ण भरून आहे, हलत नाही ड्रम, डिझेल भरून आहे याच्यामध्ये, याची टक्की भरून आहे इकडे। हे बघा एकीकडे इंधनाचा तुटवडा आहे, यांच्या पेट्रोल पंपवर गेलं तर हे लोक पेट्रोल पंप डिझेल देत नाही, डिझेल नाही म्हणते। आम्ही परवाच्या दिवशी सुद्धा यांच्या रात्री 2 वाजेपर्यंत
आम्ही राहिलो, परंतु यांना एकाही गाडीला डिझेल दिलेलं नाही. आणि आज हा रात्राचा आडोसा घेऊन क्रेशरवर डिझेल चाललेला आहे आणि म्हणून याला आम्ही थांबवलं. पाहिलं असता इथे डिझेल निघलं, म्हणून आम्ही आता याच्यानंतर कार्यवाही कशी होते हे बघू आम्ही आता. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाव शंकर निसार. काय ट्रॅक्टरमध्ये डिझेल आहे डिझेल किती लिटर आहे? 400 लिटर. कुठून भरलं? मालू 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 कोणता नाव? मालू पंप. मालू पेट्रोल पंप, हाँ मालू पेट्रोल. चंद्रपूर रोडचं मालू पेट्रोल पंप ना? हाँ किती लिटर भरलं डिझेल? 400 लिटर. 400 लिटर. किती वाजता? 12:30 वाजता. 12:30 वाजता. ठीक आहे.